आहेत. आपले विद्यार्थी जे आहेत त्यांच्या समोरची या वर्षीची मोठी समस्या आहे. समजा ही परीक्षा कशी घ्यायची वगैरे त्या वादात मी जाऊ इच्छित नाही, कारण त्याला तर राजकीय रंग पण निर्माण झालेले आहेत. परंतु ह्या विद्यार्थ्यांची कशीही जरी परीक्षा घेतली आणि त्यांचा जो काही निकाल लागला आणि ते जर पदवी प्राप्त झाले, तर पुढच्या वर्षी त्यांना असलेला एक महत्वाचा सोर्स जो होता तो फारसा तो क्षीण झालेला आहे. तो आहे एमपीएससी किंवा युपीएससीच्या परीक्षांना बसणं. तो विद्यार्थी आपण बेकार आहे हे सांगण्याच्या ऐवजी सांगत होता की मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. त्याच्या आईला विचारलं गावाकडे की मुलगा काय करतो, तर पुण्याला कलेक्टर क्लासला गेलाय. पण आता पद्धती डिपार्टमेंटचं बजेट तिकडे शिफ्ट झालंय आरोग्याला आणि 66% बजेट तिकडे शिफ्ट, 33% बजेटवर डिपार्टमेंट कार्यरत आहे. त्याच्यामुळे पदभरती कमी होणार असल्यामुळे एमपीएससी युपीएससीला पण आपली मुलं फारशी मोठ्या प्रमाणात जाऊ शकणार नाही. अशा वेळेला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ज्याला ग्रीन कॉलर जॉब्स असं म्हणतात, म्हणजे यापूर्वीचे जे जॉब्स होते ते आपली पृथ्वी ही डॅमेज करण्यासाठी बरेचसे कामी आले, ज्याला व्हाईट कॉलर ब्लू कॉलर जॉब म्हणतात. पृथ्वी डॅमेज झाली, प्लॅनेट डॅमेज झाला. आता प्लॅनेट रिपेअर करण्याचे जॉब्स खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. प्रगत देशांमध्ये त्याची संख्या आता 4% आली आहे आणि 2035 सालापर्यंत 25% होणार. आपल्या भागामध्ये ग्रीन कॉलर जॉब्स कसे निर्माण करायचे आणि त्याच्यासाठी शासनाचा आणि सगळ्यांचा पाठिंबा कसा मिळवायचा आणि आपल्या प्रत्येक मुलाला ग्रीन कॉलर जॉबमध्ये आपण कसं आणू शकतो. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, बायोडायव्हर्सिटी बेस्ड ॲग्रिकल्चर. आसमानी सुलतानी संकटामध्ये आसमानी संकटात 4 पिकांचं उत्पादन गेलं, सुलतानी संकटात 4 पिकांचं उत्पन्न गेलं. तरी सुद्धा जर एका वेळी माझ्या शेतामध्ये मी 35 पिकं पेरू शकत असेल, तर बायोडायव्हर्सिटीचं सायन्स वापरून त्याच्यातली माझी 25-30 जगतात आणि माझा जो प्रपंच आहे तो व्यवस्थित चालतो, आत्महत्येची वेळ येत नाही. अशा प्रकारचे इनोव्हेशन्स आता सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आणि बायोडायव्हर्सिटी बेस स्वावलंबी संजीवक शेतीमध्ये निर्माण झालेले आहेत. तशा प्रकारचे अभ्यासक्रम आपल्याला आता घेण्याची गरज आहे. विशेषतः मुली याच्यामध्ये खूप रस घेतील. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनी ज्याला आपण न्यू कॉलर जॉब्स म्हणतो, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नंतर निर्माण झाले आणि त्यांनी कामाचं स्वरूप आमूलाग्र बदलून टाकलं, ते न्यू कॉलर जॉब्स आता आपल्याला कॉलेजमध्ये सहज शिकवता येतील, की ज्यामुळे विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंग पोर्टलवर जाऊन आपल्या आपल्या गावात राहून एक कम्प्युटर, एक स्मार्टफोन आणि 4G इंटरनेट कनेक्शन याच्या साह्याने दर महिना 5-6 हजार रुपये, 7 हजार रुपये, 8 हजार रुपये उत्पन्न सुरुवातीला करता येईल. नंतर अर्थात त्यांचं प्रावीण्य वाढत गेलं तर ते वाढवू सुद्धा शकतील. म्हणजे आता एका हाताने ग्रीन कॉलर जॉब्स मातीमध्ये हात घालायचा, दुसरा हात लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर ठेवायचा आणि अशा रीतीने आपली एक लोकल आणि ग्लोबल यांचा संयोग साधणारी एक शिक्षण पद्धती आणि जीवन पद्धती ही या पुढच्या काळामध्ये आपल्याला उपयुक्त राहील. कारण शहरांचं विरळीकरण होणार, शहरांमध्ये फार लोकांना जाता येणार नाही आणि मग अशा वेळी आपल्या परिसरामध्ये आपली मुलं त्यांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला ह्या 2 प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करावे लागतील. या 2 प्रकारच्या अभ्यासक्रमांबरोबरच आपल्याला आपल्या पाण्यासाठी झगडा करावा लागेल आणि ते वैधानिक आणि विधायक मार्गांनी, अहिंसक पद्धतीने तो लढा देऊन आपल्याला आपल्या 4 तालुक्यांमध्ये ऊर्ध्व भीमा खोऱ्यातलं पाणी आणावं लागेल आणि त्याच्यानंतर आपले तालुके सुजलाम सुफलाम होतील, कारण ते पाणी आपल्या हक्काचं पाणी आहे. तर अशा दिशेने आपल्याला एक 15 वर्षाचा रोड मॅप जर आपण केला, की आता महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी काय ते 60 वर्ष पूर्ण झाली हिरक महोत्सव, तिथपासून तर अमृत महोत्सवी वर्षापर्यंत जाईपर्यंत एक रोडमॅप 2035 पर्यंत आपल्याला तयार करावं. 2035 या सालाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या सालामध्ये मेकॉलेनी जी शिक्षण पद्धती भारतासाठी सुचवली त्याला 200 वर्ष पूर्ण होतात. 1835 ते 2035. निदान 2035 सालाच्या आत आपल्याला त्याचा पराभव करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी उत्पादक काम करून आपले विद्यार्थी उत्पादक कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून अधिक उत्पादक काम, तर म्हणजे उत्पादक काम हे ज्ञानार्जनाचं माध्यम, ते विशिष्ट उत्पादन हे त्याचं उद्दिष्ट असं नाही. उत्पादक काम हे ज्ञानार्जनाचं माध्यम असं जर आपण केलं तर मग कॉलेजचा प्रश्न कसा सुटतो तेवढं सांगून मी थांबणार आहे.
की आपले विद्यार्थी उत्पादक कामात बिझी आहेत. त्यांच्या सेमिस्टरला उत्पादक कामांचे कोर्सेस आहेत, पुस्तकी कोर्सेस नाहीत, कारण त्याचा उपयोग होत नाही. विजयी करणारं शिक्षण आवश्यक आहे, पराभूत करणाऱ्या शिक्षणाचा उपयोग नाही. मग ते उत्पादक काम करताना त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं ते टॅसिट नॉलेज, असं आपण त्याला एपिस्टेमॉलॉजी मध्ये म्हणतो. ते टॅसिट नॉलेज प्राप्त झालं की मग त्याला एक्सप्लिसिट नॉलेजसाठी आठवड्यातून एकदा कॉलेजला आलं पाहिजे आणि आपल्या प्राध्यापकांनी त्याच्या विशिष्ट कामामधलं जे एक्सप्लिसिट ज्ञान आहे, सैद्धांतिक ज्ञान आहे, ते त्याला ते देण्याची त्यांची क्षमता सुद्धा पाहिजे. मग उत्पादक काम आणि ज्ञान यांचा बरोबर संयोग जुळून येईल आणि त्याच्यासाठी तो आठवड्यातून एकदा कॉलेजला आला, उरलेल्या वेळी त्याच्याकडे स्मार्टफोन आहे, त्याच्याकडे ज्ञानाचे मुक्त स्रोत आहेत आणि चर्चा करणं, संवाद करणं, वाद घालणं, स्वतंत्र विचार मांडणं, स्वतंत्र अभिव्यक्ती करणं, असलेल्या ज्ञानाच्या बॉडीला आव्हान देणं, तिच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करणं, हा जो इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज असतो, हा शिक्षकांबरोबर करायला मुलं तयार होऊ शकतात. जर ते प्रत्यक्ष काम करत असतील तर त्यांना खरेखुरे प्रश्न पडतात आणि खऱ्याखुऱ्या प्रश्नांची उत्तरं जर देता येत असतील तर त्या प्राध्यापकांना समाजामध्ये सन्मान मिळतो. अशा प्रकारची एक नवी शिक्षण पद्धती आपल्याला आवश्यक आहे, ती आपल्याला शक्य आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी आवश्यक आहे ती विकेंद्रीकरणाची आवश्यक आहे. डॉक्टर विद्यासागरांनी जो विचार मांडला त्याला मी पुष्टी देऊ इच्छितो की सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन. एपिसोडिक एक्झामिनेशन बंद केल्या पाहिजे. एपिसोडिक एक्झामिनेशननी आपल्या देशाचं अमाप नुकसान झालंय. येणाऱ्या ज्ञानयुगामध्ये आपल्याला जर उभं राहायचं असेल तर एपिसोडिक एक्झाम्स हा त्याच्यातला सर्वात मोठा अडथळा आहे. सातत्यपूर्ण मूल्यमापन, कारण मी उत्पादक कामच मुळी करतोय ना, उत्पादक काम हेच माझं माध्यम आहे, त्याच्यामुळे माझं सातत्यपूर्ण मूल्यमापन होतंय. माझी संजीवक क्षती फुलते आहे, माझं इतर काही जोडधंद्यांमध्ये काम चालू आहे, मी कम्प्युटरवर बसून जागतिक पोर्टल्सवर छोट्या सेवा देतोय, तिथे माझे कस्टमर्स मला रेटिंग देत आहेत. अरे तेच माझं मूल्यमापन आहे. माझा कस्टमर मला चुकीचं रेटिंग देणारच नाही आणि रोज लक्षावधी प्रोजेक्ट्स त्या पोर्टल्सवर येत आहेत आणि आपल्या मुलांना ते खुणावत आहेत, पण आपली महाविद्यालय तेच शिकवत नाही आणि त्याच्यामुळे मग बेकार होतात मुलं. मग MPSC ला बसायचं, UPSC ला बसायचं, या फेऱ्यामध्ये मुलं अडकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचा आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्या दृष्टीने आणि आपली जी जागतिक नव्या संधी न्यू कॉलर जॉब्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उदयानंतर येत आहेत, त्याचा विचार करून एक सम्यक अशी शिक्षण पद्धती बसवावी. एका रात्री ती जादू घडणार नाही. आपल्याला 15 वर्षाचा काळ एक व्यवस्थित धरून आणि सातत्यपूर्ण प्रयत्न, धरसोड करणं, धोरणांमधली धरसोड ही आपल्या शिक्षणाला लागलेली वाळवी आहे, ती सुद्धा सोडून दिली पाहिजे. फिनलंडचं उदाहरण घेतलं तर 60 वर्ष धोरण बदललेलं नाही, म्हणून फिनलंडची शिक्षण पद्धती आज जगातली सर्वात श्रेष्ठ पद्धती समजली जाते. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर आपण सुरेख मुद्दा मांडला सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा, आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन ज्याचं होतं तसा एक मान्यवर आपल्या सोबत आहे की जे माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात, विजय चोडकर, तुमचं स्वागत करतो. खरं तर माध्यमात काम करत असताना त्या व्यक्तीचं दररोजच्या दररोज मूल्यमापन होतं. आजच्या दिवस संध्याकाळी 11 पर्यंत डेडलाईन जाईपर्यंत काय होतं याचं उद्या सकाळी लगेच मूल्यमापन होतं. अंक जेव्हा प्रेक्षकाच्या वाचकाच्या हातात पडतो त्यावेळी त्या संपादकाचं, त्या पत्रकाराचं, त्या लेखकाचं, सगळ्यांचं मूल्यमापन सुरू. इतकं तातडीचं सातत्यपूर्ण दररोजच्या दररोज मूल्यमापन करणाऱ्या व्यवस्थेत आपण काम करत आहात. एकूणच आपण या सगळ्या मुंबईतल्या पासून संपूर्ण महाराष्ट्राची कोविडची परिस्थिती पाहिलेली आहे, चर्चा पाहिलेल्या आहेत. काय मुक्त चिंतन आहे आपलं या उच्च? नमस्कार सर. नमस्ते. या चर्चासत्रात आधी सुरुवातीला ज्यांनी मत मांडलं ते संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमार साळुंखे सर, डॉक्टर सुखदेव थोरात सर, सावंत सर आणि विद्यासागर सर आणि इतर सर्व मान्यवर. खरं तर साळुंखे सरांच्या पासून जे मुद्दे मांडले ते फार वेगळे मुद्दे होते. म्हणजे मला साळुंखे सरांनीच खरं तर या चर्चासत्राचं बीजभाषण केलं असं मला वाटतं. म्हणजे एकूण आजच्या परिस्थितीत शैक्षणिक दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्या खूप उत्तम असं विवेचन साळुंखे सरांनी सुरुवातीला केलं. थोरात सरांनी, सावंत सरांनी किंवा विद्यासागर सरांनी यांचे मुद्दे महत्वाचे होते.
तर मी ज्यावेळी एक माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून या सगळ्याकडे बघतो, तर मला गेल्या 2 महिन्यात दिसतंय ते असं की एकूण या सगळ्या शिक्षणाच्या प्रश्नाचं राजकीयकरण फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. म्हणजे प्रश्न शिक्षणाचा आहे आणि त्यावर चर्चा राजकारणाचे लोक करतात, ही मला त्यातली थोडी गंभीर आणि सिरियस गोष्ट दिसते. त्याचं कारण हे असं की त्यात जो शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी योग्य वेळी हस्तक्षेप करायला पाहिजे होता, तो नीट हस्तक्षेप झाला नाही. म्हणजे हा दोष मला शिक्षण क्षेत्रातल्या लोकांचाच वाटतो. म्हणजे गेल्या आठवड्यात सुखदेव थोरात सरांनी जो पहिला हस्तक्षेप केला, मला वाटतं तो पहिला अत्यंत महत्वाचा आणि गंभीर हस्तक्षेप होता शिक्षण क्षेत्रातल्या माणसांनी एकूण या राजकीय सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे यातल्या अनेक गंभीर गोष्टीच्या सुरुवात आपण आधी परीक्षा संदर्भात बोलू थोडा मुद्दा जो परीक्षेच्या संदर्भातला आहे, तो परीक्षेच्या संदर्भातला शॉर्ट टर्म मुद्दा हा आपण गोंधळात त्याचा गोंधळ फार करून ठेवलेला आहे. म्हणजे राज्य सरकारची काही एक भूमिका यामध्ये आहे का, तर आहे. पण राज्य सरकार विद्यापीठाच्या कुलपती असलेल्या राज्यपालांना बाजूला ठेवून परीक्षेसंदर्भातला किंवा कसा कोणताही निर्णय कसा काय घेऊ शकतं, असा एक साधा सुजान प्रश्न आहे. मला वाटतं राज्य सरकारची ती गंभीर चूक होती. त्याच पद्धतीनं एकीकडं राज्य सरकारच्या पातळीवर काही विचार सुरू असताना राज्यातला विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडत असतात आणि त्यावेळी पुण्यातले काही विरोधी पक्षांना धार्जिने असलेले शिक्षण संस्था चालक येऊन विरोधी पक्षांना अशी भूमिका मांडत होते. म्हणजे हे सगळ्या पातळीवर आपापलं राजकारण ह्यात सगळ्यात करत होते. म्हणजे मला हेतू कुणाचाही इथं स्पष्ट दिसत नव्हता. प्रत्येक विद्यापीठांच्या कुलगुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची होती. शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांची भूमिका इथं महत्वाची होती. पण त्यांनी आपापली भूमिका फार चांगल्या रीतीनं पार पाडली असं दिसत नाही. म्हणजे एक पुणे विद्यापीठानं काही परीक्षेच्या संदर्भातला मॅप केलेला आराखडा केलेला होता, त्या संदर्भातली बातमी येते आणि आपण 2 पातळ्यावर चर्चा करताना आतापर्यंत दिसतोय की परीक्षा घ्यायची किंवा घ्यायची नाही किंवा ऑनलाईन घ्यायची. म्हणजे या संदर्भातल्या तिसऱ्या पर्यायावर आपण फारशी चर्चा केलेली नाही. मी थोरात सरांनी सुरुवातीला युजीसीच्या कमिट्यांच्या संदर्भात त्यांच्या शिफारशी किंवा मूल्यमापनाच्या संदर्भात सांगितलं. पण त्या पलीकडे जाऊन काय आपण परीक्षेच्या संदर्भात विचार करतोय का? ठीक आहे, युजीसीनं विद्यार्थ्यांच्या ट्रॅव्हलिंगचा विचार केला नाही, राहण्याचा विचार केला नाही. पण परत गेल्या आठवड्यात मी एक बातमी वाचली की पोलिसांच्या एका श्रेणीवाढीच्या काही परीक्षा आहेत आणि त्यांना पुस्तक घेऊन परीक्षा देण्याची मुभा दिलेली आहे. म्हणजे हा विचार आपण कधी का करत नाही की बाबा मुलानं त्याच्या कॉलेजमध्ये यावं किंवा तालुक्याच्या ठिकाणचे ठराविक दिवस द्यावेत, त्यानं तिथं यावं, त्याला पुस्तक द्यावं, प्रश्नपत्रिका द्यावे, त्याला आणि त्यानं पुस्तकातलं बघून यावं, बघू काय लिहितो, त्याला 3 तासात तो त्याचं आकलन काय आहे, त्या पद्धतीनं मूल्यमापन करावं. जर युजीसीचा हा जो फॉर्म्युला तुम्हाला 2 वर्षाच्या किंवा 5 सेमिस्टरच्या गुणांचा मान्य नसेल, तर विद्यार्थ्यांना थेट पण सगळ्यांनी एका दिवशी येण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या तुमच्या सोयीनं तारखा ठरवून द्या. सोशल डिस्टन्सिंग जे आपण फिजिकल डिस्टन्सिंगचे जे निकष असतील ते निकष पाळून काही त्याच्या संदर्भात त्याला सूचना द्या. त्यानं यावं कॉलेजमध्ये, त्याच्या सोयीनं महिनाभरात कधीही कॉलेजला त्याला प्रश्नपत्रिका द्यावी, पुस्तक द्यावं, त्यानं 3 तासात त्याचं जे काय आहे ती उत्तरं ते पुस्तकात बघून लिहावी आणि मग त्याचं मूल्यमापन करावं. असा एक पर्याय काय असू शकतो का? खरं त्यातले थोरात सरांच्या सारखी किंवा विद्यासागर सरांच्या सारखी ज्येष्ठ मंडळी शिक्षण क्षेत्रातली या संदर्भात अधिक काही गांभीर्यानं अधिक काही ठोस स्वरूपात मांडू शकतील असं मला वाटतं. आपण हे परीक्षेचा हा जो मुद्दा आहे तो ते मूल्यमापन कशा पद्धतीनं करता येऊ शकेल वेगळ्या पद्धतीने आणि आणखी वेगळ्या पर्यायांचा काही विचार करू शकतो का, याचा विचार व्हावा असं मला वाटतं. दुसरा जो मुद्दा आहे जो आपल्या चर्चासत्राचा मूळ विषय आहे मला वाटतं तो की उच्च शिक्षण कधी, कसे आणि कोण देणार. तर मला वाटतं ह्या जबाबदाऱ्या कोण देणार या ठरलेल्या आहेत, पण कसे आणि कधी हे जे प्रश्न आहेत ते मला जास्त महत्वाचे वाटत आहेत.
त्याचं कारण असं की आता आपण एकूण आतापर्यंत अंदाज आपला असा आहे की नोव्हेंबर पर्यंत ही परिस्थिती काही सुधारणा होणार नाही आणि ज्या पद्धतीने डॉक्टर जयप्रकाश मुलील यांच्यासारखे देशातले सर्वोच्च असे संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ आहेत ते सांगतायत की जून पर्यंत याची लस येऊ शकत नाही कोरोनाची. म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे, ही तयारी आपली पुढचं नियोजन ठेवायला पाहिजे की येतं संपूर्ण शैक्षणिक वर्ष कोणत्याही थेट ऍक्टिव्हिटी महाविद्यालयांच्या पातळीवरच्या विद्यापीठांच्या पातळीवरच्या होण्याची शक्यता कमी आहे. या काळात आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने काय करू शकतो, मला वाटतं त्या संदर्भात अधिक गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम काय असायला पाहिजे, त्यांना शिकवायला काय असायला पाहिजे आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. म्हणजे संपूर्ण वर्ष त्यांनी महाविद्यालयात आले नाहीत, विद्यापीठात आले नाहीत तरी त्यांचं एक शैक्षणिक वर्ष खंडित होणार नाही, या दृष्टीने काय करता येऊ शकेल. मला वाटतं त्या दृष्टीने जर अधिक गंभीर विचार केला, मला त्यातल्या काही गोष्टी अशा दिसतात की आपण जे अभ्यासक्रम त्यांना विद्यापीठात शिकवतो किंवा महाविद्यालयात जी पाठ्यपुस्तकं शिकवतो त्यामुळे फार काय विद्यार्थ्यांची ज्ञानवृद्धी होते, त्यांची आकलन क्षमता वाढते असं फार काय मोठ्या काही गोष्टी घडतात असं नाही. तो एका प्रक्रियेचा भाग असतो, त्या प्रक्रियेतून तो जात असतो. पण आता जिथं विद्यार्थी आहे, त्याच्या गावात जिथं आहे तिथं तो काय करू शकतो याचा काही जर त्या दृष्टीने त्याला काही प्रकल्प दिले, तुम्ही त्या संदर्भात जाहीर दूरदर्शनवरून त्याचे विषय द्या, वर्तमानपत्रातून त्याच्या जाहिराती द्या, मोबाईलच्या माध्यमातून करा. कारण ऑनलाईन हा पर्याय नाही, कारण थोरात सरांनी मगाशी जी आकडेवारी सांगितली त्यातली दुसरी आकडेवारी एक आहे जी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भानं आपण त्याचा विचार झाला की ज्यावेळी ऑनलाईन शिक्षण प्राथमिक देण्याचा विचार झाला त्यावेळी काही सर्वे झाले. त्या सर्वेतून असं लक्षात आलं की 27% पालकच आहेत ज्यांच्याकडे इंटरनेट आणखी स्मार्टफोनची सुविधा आहे. म्हणजे मला वाटतं उच्च शिक्षणाच्या बाबतीत ही आकडेवारी त्यापेक्षा फार तर 2-4% पुढे मागे असू शकेल. म्हणजे 70% मुलांच्याकडे ही सुविधा नाही, त्यामुळे ऑनलाईन हा आजचा विषय असूच शकत नाही. तर त्याच्या पलीकडे तुम्ही त्याला त्याच्या परिसर अभ्यासाचे काही विषय देऊ शकतो का? कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या घटकांच्यावर जे परिणाम झालेत, म्हणजे स्थलांतरित मजुरांच्या संदर्भात असेल, छोट्या किराणा दुकानदारांच्यावर असेल, शेतकऱ्यांच्यावर असेल, शेतमजुरांच्यावर असेल, तिथल्या बलुतेदारांच्यावर असेल, तिथल्या पानटपरीवाल्यांच्यावर असेल, तिथल्या व्यापाऱ्यांच्यावर असेल, यांचा एका परिसर अभ्यासाच्या दृष्टीनं त्याला काही काय प्रोजेक्ट देता येतील, ज्या पद्धतीने डेझर्टेशनच्या स्वरूपात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विषय असतात, तर त्यानं या पातळीवर काय करता येईल तेच त्याचं मूल्यमापन, त्याच आधारावर त्याचं मूल्यमापन या वर्षाचं करता येऊ शकेल. म्हणजे वर्गातलं शिक्षण, वर्गातले आपण जे अभ्यास मंडळाने नेमलेले अभ्यासक्रम शिकवणं आणि त्या पलीकडच्या गोष्टी जाऊन आता जिथं विद्यार्थी आहेत तर त्यांना कशा पद्धतीनं काय प्रकल्पांच्या स्वरूपात काय अभ्यासाचं काही देता येऊ शकेल का, मला वाटतं या दृष्टीनेही काही विचार केला तर ते विद्यार्थ्यांना तिथल्या कामात गुंतवून ठेवल्यासारखं होईल आणि हे शैक्षणिक वर्ष सुरू आहे असा संकेतही देता येईल. कारण ही गोंधळाची परिस्थिती जास्त काळ ठेवणं हे एकूणच समाजाच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. हा गोंधळ लवकरात लवकर संपवायला पाहिजे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनीच पुढे येऊन, शिक्षण क्षेत्रातल्या समाजशास्त्राच्या अभ्यासातल्या या लोकांनी एकत्र येऊन काही त्यातून मार्ग काढायला पाहिजे. राजकीय पातळीवरचे आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय पक्षांच्या भूमिका उपाय नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. सर, चोरमारे सरांनी खरं तर मला ज्या प्रश्नाची थोडीशी साशंकता होती तोच प्रश्न आणला की एकूणच शिक्षण क्षेत्रात होणारं राजकीय हस्तक्षेप भाग. खरं तर मी या सेगमेंटच्या सगळ्यात सुरुवातीला थोरात सरांच्याकडनंही एक सिंगल लाईन कॉमेंट करेन की चोरमोरे सरांनी हा जो विषय मांडला राजकीय हस्तक्षेपाचा, एकूणच शिक्षण व्यवस्था विद्यापीठ राजकारण्यांच्या ताब्यात जात आहेत का असा काही एक सामाजिक प्रश्न किंवा एखाद्या माध्यमात जर तशी शंका निर्माण झाली तर त्यावर आपलं मत काय आहे मी थोरात सरांना सेगमेंटच्या शेवटी विचारणार आहे. पण चोरमारे सरांनी ओपन बुक टेस्टचा उल्लेख केला की जे अनेक महाविद्यालय ओपन बुक टेस्ट घेतल्या जात आहेत, हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर चोरमारे सरांच्या नंतर मी जाणार आहे मधु परांजपे मॅडम कडे. मधु परांजपे मॅडम,
बघा, हे सगळे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आहेत, IT तज्ञ आहेत, माध्यम प्रतिनिधी आहेत, आणि आपण इतके वर्ष शिक्षण क्षेत्रात म्हणून काम केल्यानंतर, प्राध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर, एकूणच जे काही एक मॉडेल समोर येतंय किंवा प्रश्न समोर येतोय, याच्यावर आपलं विवेचन काय आहे? धन्यवाद. राजारामराव महाविद्यालयाचे संस्थापक शिक्षक ज्यांनी आज हा कार्यक्रम घडून आणलाय, आणि थोरात सर, इतर मान्यवर. मला सुरुवातीला एक गोष्ट नमूद करायची आहे. मुलांच्या सर्वात जवळ जे असतात शिक्षण क्षेत्रात ते शिक्षक असतात. घरात त्यांचे पालक आणि शिक्षण संस्थांमध्ये त्यांचे शिक्षक त्यांच्या सर्वात जवळ असतात. पण दुर्भाग्यपूर्ण आपल्या देशामध्ये सरकार, MHRD, UGC शिक्षकांचा काय याच्यावर एक्सपिरियन्स आहे, त्यांना काय वाटते, त्यांचा मनोगत जो असतो ते कधीही ऐकलेलं नाहीये. पण आम्ही आपला जो आहे एक्सपिरियन्स, आमचा जो अनुभव येतो मुलांच्या बरोबर, विशेष करून या महामारीच्या काळामध्ये, ते आम्ही वेळोवेळी सरकारपर्यंत, UGC पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहतो. मी बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन ची जनरल सेक्रेटरी म्हणून बोलते आहे इथे. म्हणून मी संघटनाचा जो एक कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. या 3 महिन्याच्या काळामध्ये आम्ही 2 सर्वे केलेले आहेत. पहिला सर्वे आम्ही मे महिन्यामध्ये शिक्षकांचा केला. तो असा काही वाईडस्प्रेड सर्वे नव्हता. निवडक कॉलेजेस, म्हणजे काही ऑटोनॉमस कॉलेजेस, काही इंजिनिअरिंग कॉलेजेस, काही मायनॉरिटी कॉलेजेस, काही ट्रायबल एरियाचे कॉलेजेस, काही रुरल एरियाजचे कॉलेजेस, म्हणजे नॉन ट्रायबल एरियाचे कॉलेजेस, शहरातले, मुंबईतले काही नामवंत कॉलेजेस, असे काही एक 25 कॉलेजेसच्या शिक्षकांशी आम्ही बोललो आणि त्यांना रिक्वेस्ट केला की तुम्ही तुमचा जो अनुभव आलेला आहे आणि त्याच्यावरून तुमचा जो परसेप्शन आहे की कोविडचा हायर एज्युकेशनवर काय परिणाम होणार, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा किंवा लिहून द्या. ही पाहणी जी झाली आमची, त्याचा रिपोर्ट नंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा प्रकाशित झाला होता. एक गोष्ट समोर आली की विद्यार्थी या समाजातला भाग आहे. या समाजामध्ये कोविडमुळे जे क्रायसिस आले ते क्रायसिस त्याला एफेक्ट करतायत. हेल्थ क्रायसिस पहिला नंबर आहे. करोनाग्रस्त होत आहेत, खूप मोठी संख्येने होत आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संख्या आहे, सर्वात जास्त मोठी संख्या. आणि मुंबईमध्ये, महाराष्ट्रातल्या शहरामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट्समध्ये मुंबईची सर्वात जास्त आहे. आणि मुंबई विद्यापीठाचे जे अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत, मुंबई, ठाणे, पालघर, हे सगळे हॉटस्पॉट झालेले आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर मी जास्त भर देत नाहीये. मुंबईमध्ये ज्या प्रकारे लोक राहतात, उल्हासनगरला कामाला जातात, चर्चगेटला राहतात, बोरिवलीमध्ये जातात, पालघरला, असं ते सगळ्या मुलांचा आणि शिक्षकांचा प्रवास सुरू असतो. पण या काळामध्ये जो दुसरा परिणाम समोर आला ते सगळ्यांना माहिती आहे, तो आहे तो मोठा आर्थिक जो एक धोका आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे, इकॉनॉमिक क्रायसिस जो आलेला आहे. त्या इकॉनॉमिक क्रायसिसचा आपल्या मुलांवर परिणाम किती झाला हे त्यांचे शिक्षकच आम्हाला सांगत होते. आम्हाला सगळ्यांना जनरली एक माहिती आहे, पण जे शिक्षक आपापल्या कॉलेजमध्ये मुलांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे हे मुंबई असो की पालघर असो, जवाहर असो की चिपळूण असो, सगळीकडून आम्हाला एक जो परसेप्शन समोर आला, एक्सपिरियन्स समोर आला, तो असा होता की मुलांना कॉन्टॅक्ट करणं अशक्य झालेलं आहे. जे काही मुलांना आपण शक्यतो ज्यांना भेटू शकलो, काही ऑनलाईन मीटिंग्स केल्या,
तेव्हा परीक्षा वगैरे काय होणार काही नक्की माहित नव्हता. हे एप्रिल महिन्या आणि मे महिन्याची गोष्ट आहे. तेव्हा काही टीचर्स त्यांचे रिव्हिजन लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट करत होते. एक 20-25% मुलांशी कॉन्टॅक्ट होत होता. बाकीची मुलं कुठे आहेत? ती मुलं पण विस्थापित झाली, गावी निघून गेली. मुंबई शहरामध्ये नॉन मराठी कुटुंब सुद्धा असतात. युपी वरून आलेले, मध्य प्रदेश वरून आलेले, बिहार वरून आलेले. ज्या कॉलेजेसमध्ये यांची संख्या असते जास्त, म्हणजे ज्या भागात ते राहतात, ज्यांचा पॉप्युलेशन जास्त असतो, त्या भागातल्या कॉलेजेसच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडचे 30-40% मुलं आता निघून गेली आहेत, परत केव्हा येणार माहित नाहीये. त्यांचे आई वडील छोटे मोठे धंदे करतात, दुकानं असतात, त्यांची भाजीवाले असतात, टॅक्सी चालवणारे असतात. असे छोटे मोठे धंदे सगळे बंद झाल्यावर कुटुंबाबरोबर मुलं सुद्धा विस्थापित झाली. कुणीही प्रयत्न केला नाही जाणण्याचा की किती मुलं विस्थापित झाली असणार. कुठल्याही कॉलेजला ते करता आला नाही, कारण करणं शक्य पण नाहीये. पण प्रत्येक शिक्षक जो आमच्याशी बोलला त्यांचा असंच म्हणणं होतं की आम्ही जेव्हा आमचे जे विद्यार्थी आमच्या संपर्कात आले त्यांना जेव्हा आम्ही विचारलं की तुमचे मित्र कुठे आहेत, ते कॉन्टॅक्ट मध्ये का येत नाही, तर त्यांनी सांगितलं की ते लोक गावी निघून गेले, त्यांचा मोबाईल रिचार्ज करू शकत नाही, पैसे नाहीयेत. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मुलांनी त्यांचे मोबाईल सुद्धा विकून टाकले, कारण पैशांची एवढी कमतरता होती ना. ही जे समोर आली त्याच्यावरून एक समोर सरळ दिसतो, परीक्षावर मी नंतर येणार, की मुलांचा सध्या एक जो एक आपण ज्याला म्हणतो की त्यांचा एज्युकेशनचा डिस्रप्शन व्हायला नको, त्यांचा जो आयुष्य डिस्टर्ब झालेला आहे, ते विस्थापित झालेले आहेत आणि खूप कठीण परिस्थितीमध्ये जगतायत सध्या. या मुलांचा जेव्हा सत्र सुरू होईल, जेव्हा ऍडमिशन होतील, काही ठिकाणी ऍडमिशन सुरू झाले, हे मुलं परत येणार का, ऍडमिशन घेणार का, ड्रॉपआउटची संख्या किती वाढेल याची आम्हाला काळजी आहे. कारण ही मुलं खूप गरीब घराण्यातून येतात, काही मुलं फर्स्ट जनरेशन लर्नर्स असतात आणि ही मुलं आता परत येऊ शकणार नाही. विशेष करून मुली, हे आमच्या सर्वेची पाहणी होती की प्रत्येक कॉलेजच्या जिथे आमचा इंटरव्ह्यू झाले, जिथे आमची सर्वे झाला, त्यांचं हेच म्हणणं होतं की ही मुलं परत येतील का, किती मुलं परत येतील, किती मुलं ऍडमिशन घेतील. आणि याच्यावर परिणाम सर्वात जास्त होणार मुलींचा. आणि जे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ज्यांची आधीपासूनच बिकट आहे, पण जनरली मिडल आणि लोअर मिडल क्लास सुद्धा याच्यामध्ये एफेक्ट झालेला आहे. तर ड्रॉपआउट रेट वाढणार हे आम्हाला समोर दिसायला लागला. दुसरा आम्हाला असा दिसायला लागला, आमचा सर्वे एका बाजूला होता, दुसरीकडे युजीसीचे एकावर एक सर्क्युलर येत होते आणि ते सर्क्युलर्स वाचून जो आमच्या समोर चित्र निर्माण होत होता की युजीसीचा या ग्राउंड रियालिटीशी काही संबंध नाहीये. मुलं कुठे आहेत आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत याच्याकडे युजीसीचा खरोखरच मला सांगण्याचा काही हेजिटेशन नाहीये की ग्राउंड रियालिटीशी त्यांचा संपर्क तुटलेला आहे, असं ते सर्क्युलर वाचून बघत होतो. त्यांच्या सर्क्युलर्स मध्ये असं होता की आता सगळ्यांनी आपले ऑनलाईन पोर्टल्स आहेत, स्वयंप्रभा आहे, त्याच्यावर एवढे कोर्सेस चालतात, हे कोर्सेस तुम्ही करा. आता कोविड मध्ये तुम्ही सगळे घरात आहात, तुम्ही हे कोर्सेस करा. शिक्षकांनी पण ते कोर्सेस करावे, कारण आपल्याला संधी मिळाली आहे आपला ऑनलाईन एज्युकेशन मधून आपला हे आताचा जो वेळ आपल्याला मिळाला आहे त्याच्यामधून आपली गुणवत्ता वाढवायचा. ऑनलाईन कोर्सेस करा. आणि त्याच्यामध्ये खूप अभिमानाने ते सांगत होते की आमचे जे स्वयंचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये 25 लाख देशभरात स्टुडंट्स एनरोल आहेत, म्हणजे 25 लाख मुलं स्वयंचे कोर्सेस करतायत. आमचं म्हणणं असं होता की देशभरात मुलांची, विद्यार्थ्यांची संख्या आहे 3.5 कोटीच्या वर, 374 lakhs टू बी प्रिसाइज. एवढी मुलं आहेत आणि 25 लाख म्हणजे 7%.
आणि ही संख्या 7% आत्ता झाली लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊनच्या 2 महिन्यापूर्वी तर ती अजून कमी होती, याची निम्मी होती, अजून कमी होती. 1 वर्षापूर्वी तर फक्त 3-4 लाख होते. पण ठीक आहे, वाढत वाढत 25 गेली. आता हे ऑनलाईन कोर्सेस स्वतःहून करणारी मुलांची संख्या जी आहे ती एवढी कमी आहे. म्हणजे ऑनलाईनचा रीच किती लिमिटेड आहे. थोरात सरांनी सुरुवातीला सांगितलं ते त्याचंच मी थोडं क्वांटिफिकेशन करते. दुसरं असं आहे की आपले जे शिक्षकांचा जो एक्सपिरियन्स मुलांच्या बरोबर दुसरा होता तो असा की जी मुलं आहेत आता आपल्या घरी आहेत, बाहेर कुठे गेलेली नाहीये आणि ज्यांच्याशी संपर्क असतो त्यांनाही प्रॉब्लेम्स आहेत. कारण नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सगळीकडे आहे, कम्प्युटरची स्पीडचा प्रॉब्लेम असतो, गावात इलेक्ट्रिसिटी सप्लाय इरेग्युलर असते. आणि हा मुद्दा आमच्या समोर 3 वर्षापूर्वी खूप प्रकर्षाने आला होता जेव्हा मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन असेसमेंट सुरू केला होता. दिवसभर शिक्षक कम्प्युटर स्क्रीनच्या समोर बसायचे आणि 4 पेपर डाउनलोड होऊन मग कुठेतरी काही पेपर असेसमेंट व्हायचा. ते खूप गाजला इश्यू. 4-5 महिन्यानंतर रिझल्ट लागले. आता कुठेतरी त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली असेल. मुद्दा असा आहे की तुम्हाला जेव्हा काही सुरू करायचा असतो तेव्हा त्याची आधीपासून तयारी लागते. आधीपासून तयारी म्हणजे तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? काही कॉलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांचे कम्प्युटर सेंटर्स असतील, त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, मुलांच्याकडून जास्त पैसे सुद्धा घेऊन त्यांच्याकडून त्यांची फी वाढवून त्यांना ते कम्प्युटर सेंटरवर जर मुलांना त्याचा वापर करायचा असेल तर खूप कॉलेजेस त्यांच्याकडून जास्त फी घेतात. पण काही कॉलेजेसची तेवढी पण ऐपत नाहीये जे आपले ट्रायबल एरियाज मध्ये आहेत कॉलेजेस, जसं बोर्डी आहे, जवाहर आहे, तलासरी आहे, डहाणू आहे, रायगड मधले गावं आहेत, रत्नागिरीची गावं आहेत, सिंधुदुर्गची गावं आहेत, फोंडा घाट आहे. तिथे आम्हाला आमच्या सर्वेसाठी पोहोचणं सुद्धा शक्य नाहीये कारण आम्ही आता दुसरा सर्वे सुरू केलेला आहे तो मुलांच्या मध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही बघतोय की ट्रायबल एरियाज मधून आम्हाला रिस्पॉन्सेसच येत नाहीये. शिक्षक म्हणतायत की मुलांच्याकडे फोन नाहीये, ते आपला गुगल फॉर्म कसा ऍक्सेस करणार. पण ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही प्रेरित करतोय. तर हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॉलेजचा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जो रिसिपियंट आहे म्हणजे विद्यार्थी, दोघांच्याकडे तो असला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही कॉलेजमध्ये व्यवस्था केली, विद्यापीठामध्ये व्यवस्था केली, ई कंटेंट तयार केला, वेबिनार आपण घेतोय, म्हणजे खूप वेबिनार होत आहेत. आणि आपले युजीसीचे जे व्हाईस चेअरमॅन पटवर्धन साहेब मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू होता, ते म्हणाले की त्यांना खूप बरं वाटतंय की खूप शिक्षक याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि वेबिनार्स करतायत. वेबिनार्स करण्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, नवीन शिकतोय, ई कंटेंट तयार करतोय, ती सगळी चांगली गोष्ट आहे. पण हे ज्यांच्याकडे पोचवायचं आहे त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का याची पाहणी केली आहे का? पाहण्या होत आहेत, जसं थोरात सर म्हणाले. आणि अजून आपल्याकडे काही कॉलेजेसनी, काही विद्यापीठांनी, काही संस्थांनी हे केलेले आहेत. आणि त्याच्या म्हणून सगळ्यांना त्याची आकडेवारी जनरली माहिती आहे की किती लोकांकडे ही व्यवस्था आहे. आता ही व्यवस्था जर नसेल तर ऑनलाईन एज्युकेशन इज नॉट अन ऑल्टरनेटिव्ह अट ऑल. हे ऑनलाईन ऑफलाईनचा मिक्सचर वगैरे काही चालणार नाही. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन करणार, ज्यांच्याकडे ती सुविधा नाही ते त्याच्यामध्ये बाहेर फेकले जाणार. काही मुलांच्या आत्महत्याचे पण आपल्याला ते ट्रॅजिक इन्सिडेंट समोर आलेले आहेत. जेव्हा माझे मित्र जातात ते ऑनलाईन घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून करतात आणि माझे आई वडील मला तो फोन देऊ शकत नाही. ते म्हणतात की आपण बाजूच्या घरात जाऊन त्यांच्या टीव्हीवर हे बघू, कारण DTH चॅनल्स पण आहेत. ते आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की आपण 32 चॅनल सुरू केलेले आहेत. आणि आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टरनी 17 मेला सांगितलं की आम्ही अजून 12 चॅनल सुरू करणार. पण ते चॅनल बघायला ती सुविधा मुलांच्याकडे आहे की नाही हे कोणी बघत नाहीये. सो देअरफॉर वी आर ऑफ द फर्म ओपिनियन की हे ऑनलाईन एज्युकेशन आपल्यासाठी आपला ऑल्टरनेटिव्ह नाहीये. पण ऑनलाईनची प्रक्रिया जी असते, म्हणजे ऑनलाईनचे जे टूल्स असतात आणि साधे टूल सुद्धा PPT वगैरे, ते आपले शिक्षक
जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चर्स घेतात तेव्हा या सगळ्यांचा वापर करतात, कारण त्याच्यामुळे मुलांना शिकवणं जास्त उपयोगी ठरतो, जास्त इफेक्टिव्ह होतो. पण जेव्हा मुलांचा कॉन्टॅक्ट नाहीये, जेव्हा ते कॉलेजमध्ये येत नाहीयेत, तेव्हा युजीसीचं म्हणणं आणि इतर लोकांचं म्हणणं की आपण ऑनलाईन आणि ऑफलाईनचा ब्लेंड करूया, माफ करा, तो आपल्या देशामध्ये अजून ती परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. दिल्ली सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा त्यांनी मॉक ट्रायल केला ऑनलाईन ओपन बुक एक्झामचा, तेव्हा किती प्रॉब्लेम झाले, किती त्रस्त झाली मुलं. ओटीपी होत नाहीये, क्वेश्चन पेपर डाउनलोड होत नाहीये, पेपर नेट मध्ये बंद पडतोय, मुलं त्याच्यामध्ये 15 मिनिटं परीक्षेचे गेले. हे सगळं आपण बघतोय टीव्हीवर. सुदैवाने हे सगळं दाखवला जातोय की आपला काय एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणून नक्की मॅडम, 2-3 गोष्टीवर फक्त मी भर देते, नंतर सुद्धा आपण हे करूया की ऑनलाईन आम्हाला विरोध आहे. आणि परीक्षाच्या बाबतीत आम्ही एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आमच्या विद्यापीठाला सांगितलं होतं की तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मुलांना सध्या प्रमोट करा आणि परीक्षेचे टाइम टेबल जाहीर करू नका. त्यांचा एन्झायटी आणि त्यांचा डिप्रेशन जो आहे ते वाढवेल याच्यामुळे. आणि एकदा सुरळीत झाला की त्याच्यानंतर परीक्षा बघूया. नंतर युजीसीने सुद्धा काही गाईडलाईन्स आणल्या, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे इंटरमिजिएट सेमेस्टरच्या प्रमोशनचा त्यांनीही स्वीकार केला. पण शेवटच्या परीक्षेच्या बद्दल आम्ही आता आमच्या सरकारला, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने 2 दिवसापूर्वी पत्र पाठवलंय, युजीसीलाही पाठवलंय आणि त्याच्या अगोदर सरकारलाही पाठवला होता की कुठलीही परीक्षा घेणं आता शक्य नाहीये. आणि म्हणून त्याच्यावर काही राजकारण चाललं असेल, जे काही असेल, आम्ही शिक्षक म्हणून आमचा जो अनुभव आहे त्याच्यावरून सांगतोय की परीक्षा आता आपण घेऊ शकणार नाही सध्या. पण काही मुलांचे प्लेसमेंट झालेले आहेत कॅम्पस इंटरव्ह्यूज मधून, त्यांना सर्टिफिकेट पाहिजे की त्यांनी कोर्स कम्प्लीट केलाय. आणि असं ज्या आपण म्हणतो ऑनलाईन आपला वर्षभर आपण जो आपला कंटिन्युअस इव्हॅल्युएशनचा जो आपण वापर करतोय, तो कंटिन्युअस इव्हॅल्युएशनला तो वेटेज द्या आणि त्यांना तो सर्टिफिकेट द्या, जेणेकरून ते आता बाहेर पडतील आणि नोकरी शोधायला लागतील. थँक्यू. नक्की मॅडम, नक्की. धन्यवाद मॅडम. खरं तर मॅडम, तुम्ही आमचा चॅटबॉक्स पाहत असेल तर एक अत्यंत बोलकी प्रतिक्रिया चॅटबॉक्स मध्ये आलेली आहे की या कोरोना काळात एका प्रेक्षकांना असं सांगितलेलं आहे की मुलींची लग्न होत आहेत. अनेक वेळा कोरोना काळात कमीत कमी पैशात लग्न होत आहे, हा एक भाग. आणि अनेक दिवस मुलगी घरात बसल्यानं अनेक पालक मुलीचं लग्न लावून देत आहेत. ही एक बोलकी प्रतिक्रिया चॅटबॉक्स मध्ये येते. खरं तर हे विदारक चित्र समोर आहे. थोरात सर, परांजपे मॅडमने एक कॉमेंट केली, ती मी तुमच्याकडे पुन्हा लक्षात आणून देऊ शकतो की युजीसीचा ग्राउंड रियालिटीशी संपर्क किंवा ग्राउंड रियालिटीचा आहे. युजीसी ग्राउंड रियालिटी पासून असं एक विवेचन परांजपे मॅडमच्याकडनं आलं. आपण समारोपात तुमच्याकडनं याच्यावरची कॉमेंट घेऊ. पण तत्पूर्वी मी जाणार आहे प्राध्यापक प्रशांत साठे सरांच्याकडे. डॉक्टर प्रशांत साठे सर बीएमसीसी महाविद्यालयातनं आपल्या सोबत आहेत. प्रशांत साठे सर, बघा, आतापर्यंत जे वक्ते बोलले ते सगळे ऑलमोस्ट सेवानिवृत्त आहेत आणि तुम्ही आणि मी अजून सेवेत आहोत. खरं तर ही सगळी जी सोल्युशन येत आहेत, सुखदेव थोरात, पंडित विद्यासागर, विजय चोरमारे, विवेक सावंत आणि मधु परांजपे यांच्या सगळ्यांच्याकडनं, ही सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सेवेत असणाऱ्या प्राध्यापक किंवा शिक्षकाची आहे. काय आपलं विवेचन आहे या संपूर्ण परिस्थितीवर? हॅलो साठे सर. सर, आवाज येतोय? हा, येतोय सर, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम या वेबिनारच्या विषयासंदर्भात किंवा विषयच मुळात अतिशय योग्य असा आहे या काळामध्ये. 2 गोष्टी मला पहिल्यांदा नमूद कराव्याशा वाटतात की जसं जसं वेबिनारमध्ये नंतर बोलायची संधी मिळते ना, त्यावेळेस बरेचसे मुद्दे कव्हर झालेले असतात. त्यामुळं पुनरावृत्ती होण्याचा नक्की शक्यता असते, पण ती शक्यतो कमी कशी होईल
याचा मी नक्की प्रयत्न करेन. हॅलो. हा, पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊन प्राध्यापकांनी बोलायला हरकत नाही सर. नक्की नक्की नक्की. मुळामध्ये असं आहे की हा जो वेबिनार आता आपण आयोजित केलेला आहे, या वेबिनारमध्ये शैक्षणिक परिवार माझ्या मते सर्व एकत्रित झालेला आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये संस्थाचालक आहेत, प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विद्यार्थी आहे. म्हणजे मला आपलं कौतुक करावं असं वाटतं की विद्यार्थी ह्या घटकाला सुद्धा आपण एक पॅनल मेंबर म्हणून इथं बोलवलेलं आहे. नाहीतर अनेक वेळा असं होतं की चर्चा विद्यार्थ्याच्या संदर्भात आणि त्यालाच आपण थोडंसं बाजूला ठेवतो. त्यामुळे विद्यार्थ्याला आपण प्रतिनिधित्व दिलं हे अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं की या शैक्षणिक परिवारामध्ये योगायोग असेल, पण आज सुखदेव थोरात सर ह्या वेबिनारचे अध्यक्ष आहेत. आपण जसं म्हणतो ना की आपले युजीसी आपली अपेक्स बॉडी आहे आणि युजीसी सारख्या अपेक्स बॉडीवर सुखदेव थोरात सरांनी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आणि आता सुद्धा या चर्चासत्राचे चेअरमन आहेत. त्यामुळे हा शैक्षणिक परिवार खऱ्या अर्थाने एकत्रित इथे झालेला आहे, हा एक भाग. दुसरं, मला असं वाटतं की आजच्या चर्चासत्राचा विषयाला अनुसरून जर आपण बोलायचं ठरवलं, सगळेच जण तसं बोलतायत स्वाभाविकपणे, विषय आपला असा आहे की उच्च शिक्षण कधी, कोणी आणि कसं. मला असं वाटतं मागच्या महिन्यामध्येच ह्याच महाविद्यालयांनी परीक्षा इव्हॅल्युएशन या विषयावर वेबिनार घेतला होता आणि म्हणून मला असं वाटतं की परीक्षा ह्या विषयावर त्यांनी आता फार फोकस केलं नसावं, असं त्यांनी आता असं गृहीत धरलेलं आहे की मागच्या वेळी इव्हॅल्युएशनवर, एक्झामिनेशनवर बऱ्यापैकी चर्चा झाली आणि आता त्याच्या पुढे काय. खरं तर एक असं आहे, ही प्रोसेस आहे, टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्ही इव्हॅल्युएशन सेपरेट करू शकत नाही. म्हणून तर थोरात सरांनी सुरुवातीला इव्हॅल्युएशनचा, एक्झामिनेशनचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यासाठी केला. त्यामुळे टीचिंग, लर्निंगवर आता आपण थोडासा विचार करू. इव्हॅल्युएशनवर विचार झालेला आहे याचा अर्थ प्रश्न सुटलेला आहे असं नाही, किंबहुना प्रश्न जास्तच गोंधळाचा निर्माण होतोय. पण त्याच्यात आत्ता जायला नको, पुढच्या सेगमेंटमध्ये आपण जाऊया. मला असं वाटतं की आपण हा विचार करत असताना आपली जी स्कोप आहे, हायर एज्युकेशनचा स्कोप आहे, आपल्याला माहिती आहे की 10+2+3+2 असा आपला पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये 10+2 आपण सोडून देऊ याचा अर्थ ते ज्युनियर कॉलेज आहे. आपला जो स्कोप आहे ना, तो आहे +3, युजीची 3 वर्ष आणि पीजीची 2 वर्ष आणि पोस्ट पीजीची मग काय 2-3 वर्ष असेल. त्यामुळं 5-7 वर्षाचा जो उच्च शिक्षणाचा कालावधी आहे, ते उच्च शिक्षण आता कधी सुरू होणार, ते उच्च शिक्षण कोण देणार आणि ते उच्च शिक्षण कसं द्यायचं, हा खरं तर आता मला असं वाटतं कळीचा मुद्दा आहे. कधी सुरू करायचं, आता मी सुरुवातीला सांगेन, नंतरच्या सेगमेंटमध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये मी मांडणी करेन वेळ मिळाला तर. पण आता उदाहरणार्थ 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर असं एक साधारण हे प्रोजेक्शन आहे. काहीच माहित नाही कोविडची परिस्थिती कशी येईल, पण 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर असं अकॅडमिक इयर सुरू होऊ शकतं. मग त्याच्या पुढची प्रोसेस आपण नंतरच्या भागात बघूया. त्यामुळे कधी सुरू होणार, ऑन पेपर 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, अगदी 1 जानेवारी सुद्धा माहित नाही. आपण प्रार्थना करू की ऍट द अर्लिएस्ट ते सुरू व्हावं, नंबर 1. दुसरा भाग आहे कोण देणार, हे विचारण्याचा प्रश्नच नाही महाविद्यालय देणार. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि त्यांना मार्गदर्शन कोण करणार, तर युजीसी सारख्या संस्था, अपेक्स बॉडी सारख्या संस्था, विद्यापीठाला आणि विद्यापीठ हे त्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालय शिक्षण देणार आहे. प्रश्न महत्वाचा इथं असा आहे की जसं त्याचा विद्यासागर सरांनी उल्लेख केला की आपण आता आपद्धर्म असंच ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. म्हणजे परांजपे मॅडम ज्या म्हणल्या त्या अगदी 100% बरोबर आहे की ऑनलाईन एज्युकेशन हा काही पर्याय होऊ शकत नाही. इट इज नॉट अ अल्टरनेटिव्ह. इट इज एक्झॅक्टली करेक्ट मॅडम, बरोबरच आहे. पण आपल्याला आता अपरिहार्यता आपण अंडरलाईन करूया आणि आवश्यक असणारा मार्ग म्हणून थोडंसं आपण ऑनलाईनकडे बघायचं आहे. ऑनलाईन हा मार्ग नाही, हे 100% आहे. आणि त्या अनेक प्रॉब्लेम आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, तर इथं दोष आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष कनेक्टिव्हिटीचा. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे दोष कनेक्टिव्हिटीचा. आणि त्यामुळे त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. मी कितीही तज्ञ असला आणि कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईल असेल, इक्विपमेंट असेल, नसेल तर तो काही करू शकत नाही. हा नंबर 1. पण आपल्याला त्याची ढाल करता कामा नये, माझं असं स्पष्ट मत आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की मराठी यायला पाहिजे का, यायला पाहिजे, पण इंग्रजी येत नाही म्हणून मराठीचा पुरस्कार अलाउड नाही. तुम्हाला इंग्रजी छान येत आहे आणि मराठीचा पुरस्कार 100% आपण केला पाहिजे. आपण समजा मातृभाषेचा विषय केला तर. तसं मला ऑनलाईन येतं आहे. मी ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा, मी सुद्धा ग्रामीण भागातलं शिक्षण घेतलेलं आहे. मुळामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी याला घाबरतच नाही, फक्त त्याच्याकडे त्या सोयी सुविधा नाहीयेत. त्यामुळे त्याची ढाल करता कामा नये, हे नक्कीच आहे. पण पर्सेंटेजच्या भाषेमध्ये 10%, 90%, 20%, 80% असं आपण कुठेतरी ब्लेंडिंग 100% केलं पाहिजे. आणि तशा सुविधा अर्थातच
शासनाने CSRचा आपण उल्लेख करूया, कारण शासन अनेक गेली 70 वर्षे चर्चा करतोय आपण. पण CSRच्या माध्यमातून जर फंडिंग उपलब्ध झालं तर मला वाटतं आता ऑनलाईनला थोडीशी गती येऊ शकते. हा एक भाग. दुसरा असा आहे, अनेक ऑनलाईनचा एक महत्वाचा दोष म्हणजे किंबहुना आपल्याला उच्च शिक्षणामध्ये ट्रान्सफर अँड ट्रान्समिशन म्हणजे परांजपे मॅडमचा एखाद्या वेळेस त्याच्याबद्दल आग्रह का असेल की ऑनलाईन का नको, तर स्वाभाविकपणे द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज इज टू ट्रान्समिट द नॉलेज, नॉट ट्रान्सफर. ऑनलाईननी काय होतं, ऑनलाईन ट्रान्सफर होतं पण ट्रान्समिट होत नाही. ट्रान्समिट आणि ट्रान्सफरचे एका याच्यात माझ्या बुद्धीला कळलेला अर्थ असा आहे, ज्ञानदेवांनी जसं म्हणलेलं आहे की ये हृदयीचे ते हृदयी घातले. हे ये हृदयीचे ते हृदयी घातले हे केवळ आणि केवळ ऑफलाईन एज्युकेशन मधनच येणार आहे. ऑनलाईन मधनं ते येणार नाही. ऑनलाईन मधनं ते जस्ट ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थ्याचे इंटरॅक्शन हा अतिशय कळीचा मुद्दा असणार आहे. एक भाग मला विद्यासागर सरांनी जे उल्लेख केला पुनरावृत्तीचा दोष टाळून मी काही मुद्दे सांगेन. सेल्फ स्टडी हा खरं तर आता माझ्या मते महत्वाचा विषय राहिलेला आहे. आपण विद्यार्थ्यांनी आता सेल्फ नोट्स तयार करून थोडंसं तयारी करणं आवश्यक आहे. इंटरनेटचा ज्यांना शक्य आहे, जेवढा शक्य आहे, जसा शक्य आहे, परत अंडरलाईन म्हणजे इथं कुठे शब्दात अडकायचं म्हणून मी बोलतोय असं नाही, पण जसं शक्य आहे त्यानुसार इंटरनेटचा वापर करून आपण आपली सेल्फ स्टडीच्या नोट्स तयार केल्या पाहिजे. अजून एक मुद्दा विशेषतः इथं मला मांडायचा आहे. मगाशी कोकरे सर तुम्ही उल्लेख केला, रिटायर्ड प्राध्यापक सुद्धा किंबहुना रिटायर्ड प्राध्यापकांचा आपण इथं चांगल्या पद्धतीने सुद्धा उपयोग करू शकतो की माझ्या एरियामध्ये आता तुम्ही महाविद्यालयात जाऊ शकत नाही, ऑनलाईनचे तुमच्याकडे सुविधा आहेत, मग तुमच्या आजूबाजूला असं असू शकतं ना की काही शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचा तुम्ही त्यांच्याकडे जा. भले तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसार काही शिकायला मिळेल असं नाही, पण नक्कीच शिकायला मिळेल त्या विषयाच्या शिक्षकांकडनं. त्यामुळे ह्याचाही आपण एक उपयोग करावा असं मला वाटतं. शास्त्र आणि विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या बाबतीत प्रयोगाच्या विषयात हे निर्माण होऊ शकतं की एक्सपेरिमेंट करायचे कसे, मग त्याचे एक व्हिडिओ तयार करायचे, विद्यार्थ्यांना दाखवायचे. हे बघा हे सगळं कसं आहे, हे आपद्धर्मच आहे. म्हणजे याच्यामध्ये रेग्युलर रुटीन नाहीच आहे. म्हणजे असा एक नवीन शब्द सध्या तयार झालाय बघा, न्यू नॉर्मल. न्यू नॉर्मल मधनच आपल्याला आता जगायचं आहे. नॉर्मल परिस्थिती येणार नाहीये, येऊ शकणार नाही दुर्दैवाने काही काळासाठी. तर न्यू नॉर्मल मध्ये आपल्याला कसं जगायचं आहे हा खरं तर आता आपल्याला मुद्दा इथं विचार करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा भाग तासांची वेळ आता कमी करावी लागेल, कारण ऑनलाईन एज्युकेशन हे शाळेपासून सुरू झालेलं आहे. ते योग्य का अयोग्य, असावं का नसावं याच्यावर चर्चा वेबिनार होत राहतील, पण ऑलरेडी सुरू झालं हे वास्तव पण आहे. मग त्याचे कारण स्क्रीन टाइम हा जो आहे ना तो सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. म्हणजे याच्यामध्ये सायकोलॉजिकल प्रश्न येणार, आर्थिक प्रश्न येणार. मी असं नेहमी म्हणतो की प्रश्न तयार करण्यासाठी म्हणजे आमचा म्हणजे आपण बुद्धिवादी आपण स्वतः आहोत किंवा समजतो किंवा व्हॉटेवर, मी चांगल्या अर्थाने म्हणतो, टीका म्हणून नाही. प्रश्न आपण 100 तयार करू. मला असं वाटतं आपण 2च प्रश्न तयार करावेत आणि त्याचं सोल्युशन द्यावं. आता गरज काय आहे, आता गरज प्रश्नांची नाहीये. प्रश्न तर आपल्याला 100 काढता येतील, आपलं ते कामच आहे, पण सोल्युशन देणं ही आता आपली काळाची गरज आहे. मला 2 गोष्टी याच्यामध्ये अजून सांगाव्याशा वाटतात. एक नंबर 1 आता ह्या चॅटबॉक्स मध्ये सुद्धा मी बघतो आहे त्यावेळेस विशेषतः CHBचे किंवा विना अनुदानीचे प्राध्यापक, खरं तर हा शिक्षण कधी केव्हा आणि कुठे याच्यामध्ये तसा अप्रत्यक्ष संबंध याचा आहे, पण नक्की याचा संबंध आहे. त्याचं कारण सांगतो. शिक्षक देणार कोण आहे, शिक्षण शिक्षकच देणार आहे. आणि तो देणारा शिक्षक जो आहे तो ऑनलाईनचा वापर जर तुम्ही केला तर उदाहरणार्थ मी आता समजा 250 पार्टिसिपंट्स माझ्या समोर आहेत, एक प्राध्यापक पुरेसा आहे. अदरवाईज प्रपोर्शन आपल्याकडं ते सुद्धा चुकीचं आहे, पण समजा प्रपोर्शन 120:1 आहे, तर 120:1 हे आता प्रपोर्शन राहत नाही, आता ते 200-300:1 असं राहतं. म्हणजे मग शिक्षकांचं प्रमाण कमी होतं. खरा 2 वर्ग जे आता आपल्या तयार झालेले आहेत अतिशय दुर्दैवाने, थोरात सर त्याला अतिशय चपखलपणे उत्तर देतील नंतर, पण आता हे जे 2 वर्ग तयार झालेले आहेत विना अनुदानित आणि अनुदानित, मला असं वाटतं विना अनुदानितच्या शिक्षकांना सुद्धा आपण कसं चांगल्या पद्धतीने सामावून घेऊ शकतो हा खरं तर आता आपल्या डोळ्यासमोर शिक्षण कोणी द्यायचं हा विषय बघत असताना, कारण ऑल दे आर क्वालिफाईड. याच्यातलं असं कोणी नाही की ते क्वालिफाईड नाहीत, सेट नेट आहेत, काही PhD आहेत वगैरे वगैरे. आणि त्यामुळे तो एक महत्वाचा प्रश्न राहील. आणि मला असं वाटतं की आपण आता आपल्यासारख्या प्राध्यापकांची, सर्वच म्हणजे शिक्षकांची म्हणा, कारण पूर्वी कसं होतं विदिन 4 वॉल आपण एखादं वाक्य, चुकीचं बोलतच नाही आपण, पण एखादं वाक्य समजा तोंडून कुठलं निघालं तर करेक्शनला संधी होती. त्या ऑनलाईन मध्ये ती संधीच नाहीये. नंबर 1. नंबर 2, आपलं लेक्चर आता केवळ विद्यार्थी ऐकणार नाहीयेत, पालक ऐकणार आहेत. म्हणून मला असं वाटतं की विशेषतः म्हणजे मी ग्रामीण भागातला उल्लेख आवर्जून यासाठी करतो
काय असतं, कधी कधी असं होतं ना की ग्रामीण भागातल्या विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, यांचा एखादेच उच्चार चुकतो. उच्चार म्हणतोय मी, नॉलेज नाही. उच्चार चुकतो की लगेच अशी चुकीची कॉमेंट येते, अरे यांना काय. हे बघा, आपल्याकडे दुर्दैवाने भाषेचा अवधार, भाषेची सौंदर्य आणि भाषेची मांडणी म्हणजे ज्ञान असं जर मांडलं गेलं असेल तर ते चुकीचं आहे. भाषा नक्की स्वच्छ पाहिजे, भाषा नक्की सुंदर पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन नक्की सुंदर पाहिजे, पण तुम्ही प्रोनाऊन्सिएशन आणि नॉलेज ऑफ द टीचर शुड नॉट लिंक, आपण त्याचं लिंक करता कामा नये. आणि म्हणून शिक्षकाची जबाबदारी सुद्धा अशी राहील की त्याला, जसं आपण म्हणतो ना की सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत घेता येत नाही, तसं आता आपण जो जो शब्द बोलू तो तोलून मापूनच बोलावा लागणार आहे. त्याचं कारण रिसर्चच्या भाषेमध्ये तुम्हाला लगेच विचारतील रेफरन्स काय, पुरावा काय, कुठल्या बिब्लिओग्राफीमध्ये दाखवा, त्याचं हे जे सगळं आहे ना, त्यामुळं पालकांना सुद्धा आपल्याला प्रशिक्षण द्यावं लागेल की बाबा तो शिक्षक आहे, तो माणूस आहे. याचा अर्थ त्यांनी चुका कराव्यात, ते क्षम्य आहेत असं मी म्हणत नाही, पण त्याचं तू नॉलेज बघ, त्याची भाषेची मांडणी बघू नको. हा एक भाग. दुसरा भाग जो आहे तो आपल्याला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चांगलं प्रशिक्षण द्यावं लागेल. कोणी द्यायचं, तर हे प्रशिक्षण द्यावंच लागेल ऑनलाईनच्या याच्यामध्ये काही काळासाठी, कारण आता आपल्याला पर्याय नाहीये. 2-3 महिन्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. ते ऑनलाईन ऑफलाईनचं ब्लेंडिंग करत असताना प्रशिक्षण हा एक महत्वाचा विषय राहील. मग बाकी एमसीक्यू टेस्टच्या माध्यमातून वगैरे वगैरे हे जे एक, मी आता आज सकाळी सर कोकरे सर, आपल्याला तो मुद्दा तुम्ही वाचला असेल, आजच सकाळी महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी आहे की आपल्या जत तालुक्यामध्ये मल्लाळ मधल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आणि आत्महत्येचं कारण काय आलेलं आहे, तर त्याला मोबाईल पालक घेऊन देऊ शकले नाहीत. का, तर त्याला मोबाईल शिक्षणासाठी पाहिजे होता. म्हणजे मी एक वानगी दाखल उदाहरण देतो, याचं लगेच आपण जनरलायझेशन करायला नको, पण अशा छोट्या छोट्या उदाहरणातून समाजाची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ऑनलाईनचा फार आग्रह इव्हॅल्युएशन मध्ये, ऑनलाईनचा फार आग्रह शिक्षणामध्ये न धरता, पण आपद्धर्म म्हणून थोडे दिवस केला आणि सिलेबस कमी करणं, त्यानंतर मूकच्या द्वारे कोर्सेस जे आहेत ते करणं, आणि शेवटचा भाग सांगतो आणि मी थांबतो. नंतर मग जेव्हा हे येईल ना प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये, मी 2 मुद्दे नक्की मांडेल. पण मला याच्यामध्ये वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने, म्हणजे आता इथं उपस्थित असलेले सर्वांची माफी मागून मी त्याच्यामध्ये आहे, पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, आउटकी आणि आकरकी किती जणांची पाठ आहे, तर झाकली मूठ 1.25 लाखांची बऱ्याच जणांची नसते. आता मला सांगा, हे बेसिक आहे, बेसिक. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की पावकी निमकी आलं म्हणजे तुम्ही उच्च शिक्षणामध्ये तज्ञ झालात. पण ह्याच्यातला एक मुद्दा नक्की आहे की आपणच आपल्याला, जसं ज्ञानदेवांनी अजून एक मगाशी मी एक वेगळा उल्लेख केला तसं परत सांगतो, पहावे आपण असे आपण या नावे ज्ञान, हे ज्ञानाची जशी व्याख्या केलेली आहे, तसं आता आपणच आपलं सेल्फ इंट्रोस्पेक्शन करून विद्यार्थ्यांनी उजळणी, मग त्याचे पाढे, त्याचे बेसिक्स तयार व्हायला पाहिजे. आणि ही कोरोनाचा काळ हा इष्टापत्तीचा आहे. 2-2.5-3 महिने त्याला जो मिळालेला आहे, तो वाचन असेल, मनन असेल, 1440 मिनिटाचं नियोजन. आपल्याला सर्वांना 1440 मिनिटं दिवसात उपलब्ध असतात. त्या 1440 मिनिटाचं नियोजन त्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. मला असं वाटतं त्या विद्यार्थ्यांनी ते नियोजन करावं. आणि आपणच, याचा अर्थ आपणच म्हणजे मी विद्यार्थ्यांवर ढकलून देतोय असं नाही, पण महाविद्यालय त्यांच्या परीने, सरकार त्यांच्या परीने, युजीसी त्यांच्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेल. पण आपल्याला स्वतःला त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. आणि तो विद्यार्थी तेवढा नक्की सक्षम आहे. तो आपल्या ग्रामीण भागाची, आपल्या गरिबीची, पैशाची त्याची ढाल न करता, विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षण घेईल. मात्र शेवटचा भाग, ह्या सर्वांना, या विद्यार्थ्याला आपल्याला आता गोंधळून टाकायचं नाही. अजून तो बिचारा गोंधळलेला आहे. आपल्या सर्वांना शिक्षण तज्ञ आपण ज्याला म्हणतो, त्याला आपल्याला थोडंसं एक मोटिवेट करायचं आहे. आणि ह्या मोटिवेट करण्यासाठीच मला असं वाटतं आजचा सेमिनार आहे. या वेबिनार मध्ये पुनश्च एकदा मला बोलवलं आणि सुखदेव थोरात सरांसारख्या अध्यक्ष व्यक्तीबरोबर संवाद साधण्याची ही संधी मला मिळते आहे. मी स्वतःचं भाग्य समजतो. धन्यवाद. नक्की नक्की प्रशांत साठे सर, नक्की. खरं तर तुम्ही भाषेचा आणि उच्चाराचा उल्लेख केला. ग्रामीण भाषेत असं एक म्हण वापरली जाते, येळला केळण वनवासाला सीताफळ. अशी परिस्थिती तर वेळ निर्माण झालेली आहे की या वेळेला काय उपलब्ध आहे ते फक्त स्वीकारणं आणि पुढे जाणं. मला वाटतं त्या दृष्टीनं आपलं विवेचन आहे. आता आपल्यासोबत आहेत उस्मानाबादहून मेधा कुलकर्णी मॅडम. मेधाताई, स्वागत. नमस्ते सर. मेधाताई, काय आपण सगळ्यांचंच विवेचन ऐकलं, एक पालक म्हणून आपली भूमिका काय आहे या सगळ्या विवेचनावर? माझा आवाज येतोय ना? हो, येतोय, बोला. हा, सुरुवातीला मी सगळ्या तज्ञ लोकांचे अतिशय सुंदर असं त्यांचं ऐकलं, पण आता ते त्या विषयातले तज्ञच आहेत
आणि त्या व्यासपीठावर तुम्ही आमच्यासारख्या पालक आणि विद्यार्थी या लोकांना बोलवलंय, त्यासाठी सर्वप्रथम मी रामराजे महाविद्यालयाच्या आयोजकांना धन्यवाद देऊ इच्छिते. मेधाताई एक गोष्ट करेक्ट करतो, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र आहे. मोठ्यांचं जरी असलं तरी ते तुमच्यासाठी आहे, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. तर पण आजपर्यंतच्या झालेल्या सगळ्या चर्चासत्रांमध्ये मी बघितलेले पालक आणि विद्यार्थी फक्त ऐकण्याची भूमिका करतात, फार तर मतं नोंदवतात. पण आज इथे आम्हाला मतं मांडण्याचा अधिकार दिलाय तुम्ही. आणि अर्थात या व्यासपीठावर असलेले सगळे उच्च विद्या विभूषित आहेत, त्या सगळ्यांना आधी माझा नमस्कार. आणि मी एक पालक म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्याची पालक म्हणूनच आज बोलणार आहे. आणि आपण बघतोय की हे संपूर्ण म्हणजे जगच सध्या कोरोनाच्या या संकटातून जात आहे. आणि किती दिवस थांबायचं आपण, हाही प्रश्न सगळ्यांपुढेच आहे. मग त्यात शिक्षण विभाग कसा जाईल असा. त्यामुळे हे आपण करत असताना आता मागच्या वेळेस जेव्हा हे लॉकडाऊन प्रक्रिया सुरू झाली तेव्हा साधारण मार्चचा महिना होता. म्हणजे सगळे विद्यार्थी आणि त्याबरोबर आम्ही पालक परीक्षेच्या अटेन्शन मध्ये होतो. आता परीक्षा आहेत, त्याचा अभ्यास मुलगा कसा करतोय याच्यावर वॉच ठेवणं म्हणा किंवा लक्ष ठेवणं, या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका अतिशय महत्वाची होती आणि आत्ताच्या युगात आहे. आणि त्यानंतर अचानक हे लॉकडाऊन निर्माण झालं आणि सगळं बंद पडलं. म्हणजे विद्यार्थी हा एकदम काय ब्लँक झाला, की जो अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या तयारीत होता तो आता एकदम असा बाजूला पडला गेला. आणि त्यामुळे काय 2-3 महिने ठीक होतं. पण आता जेव्हा पंतप्रधान मन की बात मध्ये सांगतायत की आता आपल्याला कोरोना सोबत जगावं लागणार आहे, किंवा इतर मान्यवर तज्ञ सांगतायत, डॉक्टर सांगतायत की कोरोना लवकरात लवकर जाईल असं काही सांगता येत नाही, तेव्हा समय के साथ चलो तसं कोरोना के साथ चलो अशी आता आपल्या सगळ्यांवरच वेळ आलेली आहे. आता बघा, मार्च मध्ये जे विद्यार्थी परीक्षेला बसणार होते त्यापेक्षा अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी होते की जे आता पास आउट होऊन महाविद्यालयाच्या बाहेर पडणार होते किंवा उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणार होते आणि भविष्यात त्यांच्या स्वतःच्या जीवनाकडे त्यांचा फोकस होणार होता, अंतिम परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अतिशय संभ्रमात आहेत, कारण त्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. सगळं काही त्यांच्या अंतिम वर्षाच्या रिझल्टवर अवलंबून होतं. आणि आता त्यांच्या भविष्याचं काय. अर्थात पालक म्हणून हा प्रश्न माझ्या सगळ्या पालकांना येणं आवश्यकच आहे. आणि आता म्हणजे जून गेला, जुलै आला, शैक्षणिक वर्ष आपलं जून पासून सुरू होतं, बघता बघता नोव्हेंबर येतोय आणि आता कॅलेंडरवरचं प्रत्यक्षात तर अजून शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं नाही, जून जुलै जरी चालू असेल तरी. मग आता पुढे काय करायचं. आणि पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना सोबत जगणं स्वीकारलंय तर डिजिटल इंडिया हेही आपण स्वीकारलं पाहिजे. आपण आता सगळ्या तज्ञ लोकांनी सांगितलं की ऑनलाईन शिक्षण हे योग्य नाहीच. पण मलाही असं बरोबर आहे की ऑनलाईन शिक्षण योग्य नाहीच आहे, कारण त्यात खूप त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षक यांचा समोरासमोर इंटरॅक्शन राहणार नाही, हा दोष आहेच आहे. पण आता जे आजचं तुमचं घोषवाक्य आहे, उच्च शिक्षण कसे, कधी आणि कोण देणार, आपण कसे याच्यावर येऊया. उच्च शिक्षण कसं देणार, उच्च शिक्षण म्हणण्यापेक्षा सगळं शिक्षण आता कसे देणार याला तर आता आपण एक पर्याय तर नाहीये, कारण फिजिकल डिस्टन्स ठेवणं आवश्यक आहे कोरोनाच्यामुळे. त्यामुळे शाळा महाविद्यालयात आपण विद्यार्थ्यांना बोलवू शकत नाही, किंबहुना ते शिक्षण आता सध्या तरी आपण नाहीच म्हणतोय. मग आता तसंच बसायचं का. तर याला पालक म्हणून माझ्याकडे उत्तर नाहीये, कारण हे वर्ष असं दिवस थांबत नाही, काळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. आपण थांबतोय एवढं वर्ष नको, पुढच्या वर्षी बघूया, पण काळ नाही थांबणार. मग विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाणार आहे. त्यासाठी या कोरोनाच्या दहशतीखाली जरी असलं तरी शाळा कॉलेजमध्ये आता तुम्ही म्हणताय की ऑनलाईन शिक्षणासाठी, बरोबर आहे. आता मी उस्मानाबादून बोलतेय, मला माहित नाही माझं इंटरनेट किती वेळ चालणार आहे. म्हणजे हे सगळ्यांना प्रश्न आहे, तसं मला पण आहे. पण आता समय के साथ चलो आणि डिजिटल इंडियाचं जर आपल्याला करायचं, बघा मध्यंतरीच्या काळात नोटाबंदी झाली, आपण खूप म्हणजे सांगितलं पंतप्रधानांनी, आणि काय गरीब लोकांना किंवा मध्यमवर्गीय लोकांना हे येत नव्हतं, फोन पे, गुगल पे, कॅशे किंवा ऑनलाईन बँकिंग. पण ते हळूहळू शिकलेच ना. नोटाबंदीचा पुरस्कार सगळ्यांनीच केला, तसंच ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा सुद्धा हळूहळू लोक पुरस्कार करतील पालक. फक्त आणि तुम्ही सांगताय, आता बऱ्याच जणांनी सांगितलं की ही वेळ जास्त काळ हे टिकणार नाहीये, आपण थोडे दिवस याचा पुरस्कार करू, परत आपले महाविद्यालय सुरू होतील, शाळा सुरू होतील, परत विद्यार्थी शिक्षक एकत्र येतील. पण सध्या तरी नुसतं बसण्यापेक्षा आपण ऑनलाईन शिक्षणाचा विचार करूया किंवा केला पाहिजे. आणि पालकच म्हणाल
तर एक गरीब म्हणजे गरीब पालकांचा जर विचार केला तर आज बघा गरीब कामगारांची मुलं सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्टवर जात आहेत. त्याचं कारण एक आहे की प्रसंगी पोटाला चिमटा देऊन आम्ही लोक आमच्या मुलाला चांगलं चांगलं ते देण्याचा प्रयत्न करतो आहोत आत्ताच्या घडीला. आणि मग हे मोबाईलचा प्रश्न नाहीये हो. आता जर तुम्ही हे ऑनलाईन सुरूच केलं तर मी जर रोजंदारीने कामाला जात असेल तर मी एक वेळचं जेवण कमी करीन पण माझ्या मुलाला मोबाईल घेऊन देईन. कारण ती गरज आहे. मला वाटतंय माझा मुलगा मोठा अधिकारी झाला पाहिजे, तो चांगला शिकला पाहिजे आणि चांगल्यात चांगलं आता माझ्या वाट्याला जे जीवन आलंय ते त्याच्या वाट्याला यायला नको, हे प्रत्येक गरीब पालकाचं किंवा मध्यमवर्गीयाचं स्वप्न आहे. मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मोबाईल ही खूप छोटी बात आहे.